नमस्कार. स्मिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पातळ अशी मेथीची रस्सा भाजी. चला तर मग ही भाजी कशी बनवायची तेही आपण बघूयात. त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की स्मितल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता ही मेथीची भाजी अगदी बाळंतीण बाईनंही व्यवस्थितपणे चुरून मुरून खाऊ शकते. चला तर मग या ठिकाणी मी मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. त्याचबरोबर शेंगदाणे घेतलेले आहे भाजून. त्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्याही या ठिकाणी घेतलेल्या आहे. चला तर मग आता भाजीला आपण बनवायला सुरुवात करूयात. या ठिकाणी सर्वात अगोदर मेथीची भाजी ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. भाजी छान धुतल्या गेली की एक पॅनमध्ये तेल टाकून घेऊयात. तेल मीडियम हीटवर छान गरम झाले की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी थोडेसे अर्धा चमचा जिरे टाकल्याने भाजी पटकन पचण्यास मदत होते आणि त्याचबरोबर चवीलाही छान लागते. आता त्याचबरोबर कापून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्याही यामध्ये टाकून घेऊयात. म्हणजेच लसूण बारीक प्रमाणात कट करून घ्यायचा आहे आणि मग तोही त्यामध्ये टाकून घेऊन स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी यामध्ये टाकून घेऊयात. आता भाजी छान टाकले की ती अगदी 2 ते 3 मिनटासाठी मीडियम टू लो हीटवर ही भाजी अगदी छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे. भाजी छान तेलामध्ये परतली गेली की लवकर शिजण्यासही मदत होते. त्याचबरोबर चवीलाही उत्कृष्ट अशी लागते. चला तर मग आता भाजी छान परतली गेली त्यामध्ये चवीनुसार अगदी मीठ टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा अर्ध्या मिनटासाठी ही भाजी छान एकजीव करून ते मीठ त्यामध्ये एकजॉब होईपर्यंत ही भाजी परतून घेऊयात. आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर जास्त नाही, 1 ग्लासभर पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण घेतलेले भाजलेले शेंगदाणे आणि मिरच्या याचे बारीक असे दळून बारीक मसाला बनवून घ्यायचा आहे. आता हा मसाला आपण शिजत टाकलेल्या भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्या अगोदर आपण एकदा भाजी चेक करूयात शिजली की नाही. तर या प्रकारे भाजीचं देठ आपण थोडंसं दाबून बघूयात. अशा प्रकारे आपली मेथीची भाजी शिजलेली आहे. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे हा मसाला यामध्ये टाकून घेतल्यानंतर मिक्सरचं भांडंही स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घेऊयात. आता आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा 4 ते 5 मिनटासाठी लो टू मीडियम हीटवर ही भाजी उकळून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली मेथीची रस्सा भाजी बनवून अगदी 15 मिनटाच्या आत तयार होते. चला तर मग ही भाजी अगदी बाळंतीण बाईसाठीही आणि त्याचबरोबर बाजरीच्या भाकरीसोबतही खायला 1 नंबर लागते. अशी भाजी बनवण्यासाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्याचबरोबर मस्त रहा.